किरण भोईर हे नेहमीच आपल्या विभागामधून शोभायात्रा दरवर्षी काढली जाते. हिंदू संस्कृतीचा विचार करताना गुढीपाडव्याला फार महत्व आहे आणि या नवीन वर्षामध्ये स्वागत करत असताना विविध पैलू दाखवण्याचा प्रयत्न आरोग्य सभापती म्हणून त्यांनी केलंय. मनापासून अभिनंदन करतोय. संत गाडगे बाळगांचा खऱ्या अर्थाने एक चांगला विचार महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये गेलेला आहे. कैलासवासी आर पाटील यांच्या संकल्पनेतून ही एक मोहीम सुरू झाली होती आणि आज मोदी साहेबांनी सुद्धा त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगला विचार करून देश स्वच्छ व्हावा, आपला राज्य स्वच्छ व्हावा, गाव स्वच्छ व्हावा, शहर स्वच्छ व्हावी, हे चांगला संदेश अशा शोभायात्रेतून देणं हे सुद्धा नागरिकांच्या दृष्टीने खूप मनापासून चांगलं आहे. मी मनापासून सर्वच नागरिकांना या नव्या वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. नवीन संकल्प करूया, काहीतरी नवीन गुढी विकासाची उभी करूया आणि बदलापूरचं परिवर्तन घडवूया, हाच संदेश सगळ्यांनी घ्यावा आणि आपल्या बदलापूरकरांनी त्या विकासामध्ये सामील व्हावं अशा प्रकारची त्यांना मी विनंती करतो. सर्वप्रथम तर बदलापूरच्या सर्वच नागरिकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खूप छान अशी ही थीम आहे. दरवर्षी अतिशय जल्लोषात ही शोभायात्रा आम्ही काढत असतो आणि यंदा आपले आरोग्य सभापती आहेत किरणजी भोईर, त्यांच्या संकल्पनेतून ह्या शोभायात्रेला आपण एक वेगळं थीम म्हणजे आरोग्य आणि आमचं असं मानस आहे की येत्या वर्षांमध्ये काम करून हरित बदलापूर आणि स्वच्छ बदलापूर ह्याला एक ध्येय गाठायचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि आपण बघितलं तर शिवाजी महाराज आहेत, इतरही आहे, पण त्याच्यामध्ये आपण संत गाडगे महाराज पण घेतलेले आहेत. तर अशी छान अशी संकल्पना आहे आणि पुन्हा एकदा सर्वच बदलापूरकरांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना गुढीपाडवा निमित्त शुभेच्छा देतो. आणि शोभायात्रा म्हटलं की हा आमच्या बदलापूरकरांचा एक अविभाज्य भागच झालेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील तेवढ्याच उत्साहामध्ये तेवढ्याच जल्लोषामध्ये आज शोभायात्रा त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खऱ्या अर्थाने शोभायात्रा म्हटलं की एक आपल्या हिंदू संस्कृतीचं परंपरेचं एकात्मतेचं दर्शन यातनं घडतं. आणि या वर्षीचं एक विशेष म्हणजे की या शोभायात्रेमध्ये ढोल ताशांच्या गजरात तर आहेतच, परंतु गुढी घेतलेला आमच्या सुंदर भगिनी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा धारण केलेले आहेत, मावळे आहेत आणि खास करून संत गाडगे महाराज हे देखील या ठिकाणी त्यांची वेशभूषा धारण केलेलं आहे. यातनं एकच असा हेतू आहे आमचा की स्वच्छतेचा संदेश देणारं आमचं यापुढे भविष्यातील आपलं बदलापूर स्वच्छ बदलापूर असावं. आणि संत गाडगे महाराज यांनी जो स्वच्छतेचा जो संदेश दिलेला आहे, त्यांच्या हातामध्ये एका हातात झाडू आणि एका हातामध्ये गाडगं असतं. आणि आपल्या बदलापूरकरांना असं आपल्याला सांगू इच्छितो, एक संदेश द्यायचा की आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन आपण आपलं सुंदर बदलापूर घडवूया. आणि आजच्या दिवशी सर्वांनाच मी या शुभेच्छा आणि प्रार्थना करतो की हे येणारं नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं आणि खास करून सर्वांना उदंड आयुष्य आणि निरोगी आरोग्य लाभू दे, हीच मी या ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.